नमस्कार मित्र हो, आपलं स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत दत्तात्रय म्हणजे सर्व देवता। दत्तात्रय म्हणजे कोण? परमेश्वर की सर्व देवता? भारतीय अध्यात्म जगतात भगवान दत्तात्रय यांना अत्यंत उच्च स्थान दिलं गेलं आहे। ते फक्त एक देव नसून त्यांच्यात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे स्वरूप सामावलेले आहेत। म्हणूनच त्यांना त्रिदेवाचा अवतार असं म्हटलं जातं। दत्तात्रय म्हणजे कोण? दत्त म्हणजे दिलेला, अत्रेय म्हणजे ऋषी अत्रीचा पुत्र। ते दिगंबर वस्त्रहीन रूपात दर्शविले जातात, जे निसर्ग आणि विश्वाशी एकरूपतेचे प्रतीक आहे। दत्तात्रय यांनी आपल्या जीवनात 24 गुरूंना मानले होते, म्हणजे अत्री ऋषी आणि अनुसूया माता यांचा पुत्र म्हणजे श्री दत्तात्रय। पण दत्तात्रय फक्त एक संत नाहीत, ते संपूर्ण विश्वाचे परमात्मा आहेत। त्यांच्या अंगात सर्व देवांचे तेज आहे, म्हणून लोक त्यांना म्हणतात दत्तात्रय म्हणजे सर्व देवता। दत्तात्रय परमेश्वर आहेत का? होय, दत्तात्रय हेच परमेश्वर आहेत। कारण परमेश्वर म्हणजे काय? तो जो सृष्टी निर्माण करतो, पालन करतो आणि संहार करतो। ही कामे श्री ब्रह्मा, श्री विष्णू आणि श्री महेश करत असतात। पण दत्तात्रय मध्ये ही तिन्ही शक्ती एकवटल्या आहेत, म्हणून तेच परमेश्वर आणि तेच देव आणि तेच गुरु आहेत आणि गुरुवांचे गुरु आहेत। दत्तात्रयांचे गूढ स्वरूप। दत्तात्रयांचं वावर हा नेहमी अनोखा आणि अलौकिक आहे। ते कधी संन्यासी रूपात तर कधी गुरु रूपात प्रकट होतात। त्यांचे एक वचन प्रसिद्ध आहे, मी संपूर्ण विश्वात आहे, सर्व जीव माझेच स्वरूप आहेत। म्हणून भक्त जेव्हा श्री दत्तात्रयांची पूजा करतात, तेव्हा त्यांना सर्व देवतांची पूजा केल्यासारखं पुण्य मिळतं। दत्त भक्तांसाठी संदेश। दत्तात्रय हे केवळ देव नसून ते गुरूंचे गुरु आहेत। त्यांची कृपा मिळवायची असेल तर श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करा। औदुंबर वृक्षाची प्रदक्षिणा घाला। साधेपणाने आणि भक्तिभावाने जीवन जगा, तेव्हाच त्यांच्या कृपेने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि मनाला शांती मिळते। तर मित्र हो, खूप साऱ्या मित्रांना आणि भक्तांना हे प्रश्न पडतो की अनेक देवतांची पूजा करावी की एक देवताची? तर खूप काही उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओ मधून मिळालं असेल। निष्कर्ष म्हणून मित्रांनो, दत्तात्रय म्हणजे सर्व देवता आहे। ते फक्त एक देव नसून तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या शक्तीचा संगम आहे। तेच परमेश्वर, तेच गुरु आणि तेच सर्व देव आहेत। तर हा होता आजचा विषय, दत्तात्रय म्हणजे कोण? परमेश्वर की सर्व देव। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।